वेलकम टू माय चॅनल. आपण आज बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. आपण आज त्यांची बायोग्राफी पाहणार आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MA, PhD या अर्थशास्त्र विषयामध्ये पदव्या मिळवल्या, तर बॅरिस्टर बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण माणसाला माणूस पण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. महाड सत्याग्रह, काळा राम मंदिर प्रवेश, स्मृती, मनुस्मृती दहन, हिंदू कोड बिल अशी इतर अनेक सामाजिक कार्य केली. स्त्रीवर्ग, शेतकरी, मजूर, पददलित समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील जातीव्यवस्था विरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा या अमूल्य संदेश समाजाला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. त्याचा भारतीय संविधानात सिंहाचा वाटा आहे. अशा या थोर महापुरुषांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नाही तर या विश्वाचे महामानव आहेत. तर त्यांची आज जयंती आपण दरवर्षी 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुण्यतिथी 6 डिसेंबरला महान परिनिर्वाण दिन म्हणून साजरी करतो. असे हे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? भारताच्या संविधानामध्ये जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते. तर ते निर्भीड पत्रकार संपादक होते. गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी दीनदलिताची बाजू मांडली. पुणे करार केला. पुढे आरक्षण मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मोठा लढा पत्करला होता. कालांतराने त्यांचे अनुयायी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हजारो लाखो दीनदयाळांच्या जातीभेदातून मुक्त केले, गरिबांना सुखी केले. ते भारताचे संविधान शिल्पकार आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि भगवान बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ विशेष ग्रंथ म्हणून मानला जातो. त्यांचे वडील लष्करामध्ये सुभेदार होते. आपल्या मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शाळेत टाकले. खूप कठीण प्रसंग आले तरी न डगमगता त्यांनी शालेय शिक्षण सातत्याने सुरू ठेवले. ते अभ्यासात खूप हुशार होते असल्याने त्यांना सर्वजण ओळखत होते. अमेरिकेत त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये MA केले. पुढे जाऊन त्याच विषयामध्ये PhD मिळवली. परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात आले. 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी या दरम्यान BA दोनदा, MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc ह्या पदव्या मिळवल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर जय भीम आणि सर्व बौद्ध बंधू भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.